अस्सल कोल्हापुरी मिसळ पाव जबरदस्त लागते. झणझणीत कोल्हापुरी मिसळ. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे मटकी घ्यायची आहे. मोड आलेली मटकी घेतलेली आहे मी. तिला आपल्याला कुकरमध्ये एक शिट्टी करून घ्यायची आहे. मटकी आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे. एक नॉर्मल थोडीशी एक शिट्टी करून घ्यायची आहे. तर हे बघा, इथे मी मोड आलेली मटकी घेतली. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हळद आणि मीठ टाकून आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे मी शिट्टी करून घेते कुकरमध्ये. तोपर्यंत इकडे आपल्याला वाटण बनवायचं आहे. त्यासाठी इथे मी स्लाइस कांदा घेतलेला आहे कापून बारीक पातळ, आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, लसूण, अद्रक, आणि इथे खडे मसाले घेतलेले आहे थोडेसे, लवंग, मिरी, दालचिनी, चक्रफूल, धने, बडीशोप असं थोडं थोडं घेतलेलं आहे. आणि इथे मिसळ पावचा मसाला मिळतो, तो मसाला घेतलेला आहे. तर आता आपण आधी कांदा भाजून घेऊया. आणि एक टोमॅटो देखील मी इथे घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी मी कढईमध्ये कांदा भाजून घेत आहे. कांदा आपल्याला छान ब्राऊन रंग येईपर्यंत असा मस्त भाजून घ्यायचा आहे. इथे कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी कांदा भाजून घेत आहे. इथे एकीकडे मी मटकी देखील वाफवायला ठेवलेली आहे आणि इथे आपला कांदा झालेला आहे. तर यामध्ये मी आता घालणार आहे थोडासा, आपल्याला कांदा अजून ब्राऊन रंग येईपर्यंत भाजायचा आहे. तर झालेला आहे आपला कांदा भाजून. आणि आता मी खोबरं घातलेलं आहे. खोबरं देखील इथे आपल्याला छान कांद्याबरोबर भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये खडे मसाले पण घालायचे आहे आपल्याला. आणि हे सगळं आपल्याला छान पुन्हा एकदा असं ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता इथे मी अद्रक आणि लसूण घातलेला आहे. सगळे मसाले आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहे. एक टोमॅटो घेतला होता मी, तो देखील इथे आपण घातलेला आहे. आणि वाटण आपलं आता कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण हे सगळं आपलं आता भाजून झालेलं आहे. मी हे एका ताटामध्ये काढून घेते. आणि हे बघा, इथे मी थंड करायला ठेवलेलं होतं. तर आता थंड झालेलं आहे. मी याची पेस्ट करून घेते, वाटण बनवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर हे बघा, इथे आपलं वाटण तयार आहे. आता आपण फोडणी द्यायला घेऊया. इकडे आपली मटकी देखील झालेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला मटकी थोडी वाफवून घ्यायची आहे. थोडीफार कच्ची राहिली असेल तर ती आपली कट बनवणार आहे आपण, त्यामध्ये शिजणारच आहे. आता इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. मिसळ पाव बनवतोय त्यामुळे तेल तर थोडं जास्तच घालायचं आहे. आणि इथे मी वाटण घातलेलं आहे तेलामध्ये, आणि थोडंसं वाटण मी ठेवलेलं आहे जास्त वाटलं म्हणून. आता आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे मस्त.
आता इथे आपलं वाटण छान परतून थोडंसं 1-2 मिनटं परतून झालं की त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे. हे बघा, वाटण किती मस्त असं छान परतलेलं आहे. साईडला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण मसाले घातल्यानंतर देखील आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर आता आपण इथे मसाले घालूया. तर हे बघा, मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेले आहे जो मी तुम्हाला मिसळ पावचा मसाला दाखवला होता तो, लाल मिरची, धने पावडर, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, हे सगळे मसाले मी इथे घातलेले आहे. आणि मीठ देखील चवीप्रमाणे घेतलेलं आहे. मीठ आपण मटकी वाफवताना घातलेलं होतं, त्यामुळे त्यानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आता मसाले घातल्यानंतर बघा तुम्ही, मसाल्याला कलर किती छान आलेला आहे. आता आपण अजून याला 1-2-3 मिनटं परतून घेऊया. तर इथे बघा तुम्ही, साईडला तेल सुटायला लागलेलं आहे. रंग बघा किती सुंदर आलेला आहे मसाल्याला. आणि आपलं वाटण इथे आता परतत आलेलं आहे. आपण आता जी मटकी वाफवलेली होती ती टाकूया. आता हे बघा, इथे मी जी आपली मटकी आहे ती टाकलेली आहे. आणि इथे आपल्याला पाणी गरम करून टाकायचं आहे, थंड अजिबात टाकायचं नाही आहे. तर हे बघा, मी इकडे पाणी गरम केलं होतं ते देखील मी इथे टाकलेलं आहे. आपला जो कट असतो मिसळ पावचा तो पातळच ठेवायचा असतो, त्यामुळे मी इथे अजून पाणी टाकणार आहे थोडं. तर हे बघा, इथे मी थोडं पाणी टाकून आपला कट वाढवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला कट छान उकळायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता, तरी देखील छान आलेली आहे आपल्या कटला. आणि असा वास एकदम सुटलेला आहे छान आपल्या मिसळ पावचा. इथे वरतून मी कोथिंबीर टाकलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता किती छान असा आपला कट तयार झालेला आहे. अगदी झणझणीत आपली मिसळ पाव तयार होणार आहे. तुम्ही बघू शकता, तरी बघा किती छान आलेली आहे. आणि याला आपली छान एक उकळी येऊ देऊ अजून. हे बघा, इथे आपली छान उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करते. आता आपण सर्व करायला घेऊया. झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ, त्यावरती आपल्याला फरसाण टाकायचं आहे. वरतून आपल्याला थोडं आणि वरतून बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, कोथिंबीर. आणि बाहेर फटाके फुटताय, तुम्हाला आवाज येत असेल. तर इथे आपली झणझणीत मिसळ पाव तयार आहे. आणि आपलं हे फरसाण. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग या सगळ्यांनी मिसळ पाव खायला.